इयत्ता 10वीच्या विद्यार्थी मित्रांनो, मी श्री टी डी जाधव सर आज आपणास मराठी पाठ्यपुस्तकातील कवयित्री नीरजा यांची आश्वासक चित्र ही कविता याविषयी मार्गदर्शन करणार आहे। कवयित्री नीरजा स्त्रीवादी कवयित्री, कथालेखिका। त्यांचे निरन्वय, वेणा, स्त्री गणेशा, निरर्थकाचे पक्षी हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत, जे दर्पणी बिंबले, ओल हरवलेली माती हे कथासंग्रह असं विपुल लेखन त्यांचं प्रसिद्ध आहे। महाराष्ट्र शासनाच्या कवी केशवसूत, इंदिरा संत तसेच भैरूरतन दमानी इत्यादी पुरस्कारांनी त्या सन्मानित झालेल्या आहेत। आश्वासक चित्र या कवितेमध्ये स्त्री पुरुष समानतेचे एक आश्वासक चित्र कवयित्री नीरजा यांनी रेखाटलेलं आहे आणि स्त्री पुरुष समानतेचं जे चित्र त्यांनी रेखाटलेलं ते प्रत्यक्षात साकार होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। कवितेतून व्यक्त झालेला हा विचार सार्वकालिक आहे। स्त्री पुरुष समानतेचं मूल्य रुजवणारी ही चिंतनशील कविता आहे। कवयित्रीने या कवितेत चित्रित केलेले स्त्री पुरुष समानतेचे मूल्य सर्व विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित व्हावे व रुजावे या उद्देशाने विद्यार्थी मित्रांनो या कवितेचा समावेश आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये केलेला आहे। आपण इयत्ता 10वीला शिकत आहात। उद्याचे तुम्ही भावी नागरिक आहात। सुजाण नागरिक जर व्हायचं असेल तर या कवितेचा आशय आपण प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवला पाहिजे। तर पाहूया कवयित्री नीरजा आश्वासक चित्र या कवितेमधून कोणता मोलाचा संदेश देत आहेत, कोणतं मूल्य सांगत आहेत। तर सुरुवातीला मी या कवितेचं प्रकट वाचन अगोदर करणार आहे आणि नंतर आपण त्याचा आशय उलगडून पाहूया। आश्वासक चित्र कवयित्री नीरजा। तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची, मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून। ती मांडीवर घेते भावलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते आधण भाताचं भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर। बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन, खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात। मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे। अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या। मुलगा दाखवतो तिला आपलं कसब पुन्हा एकदा। मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे, तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची। ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील? मुलगा देतो चेंडू तिच्या हातात। उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून
नेमका येऊन पडतो तिच्या उंजळीत. उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या उंजळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. तशी हसून म्हणते ती, आता तू. मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर. मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर. दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम. दोन्ही हातांनी थोपटून झोपावतो बाहुलीला प्रथम. मग शोधतो पातेलं भाजीसाठी. मग शोधतो पातेलं भाजीसाठी. हळूहळू शिकेल तोही. हळूहळू शिकेल तोही. आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं. जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र. जिथे खेळले जातील सारेच खेळ एकत्र. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही. हातात हात असेल दोघांचाही. ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. विद्यार्थी मित्रांनो, स्त्री पुरुष समानतेचा एक असा मौलिक संदेश या कवितेमधून कवयित्री नीरजा यांनी आपणास दिलेला आहे. चित्र आपणाला दोन इथं दिलेली आहेत. कवयित्री नीरजा या आपल्या घराच्या झरोक्यातून म्हणजे खिडकीतून ते दृश्य पाहतायत. तापलेली ऊन आहेत आणि या उन्हाच्या आडोशाला बसून एक मुलगी भातुकलीचा खेळ खेळते. केव्हाची खेळते? बराच वेळ झाले खेळते. आणि कवयित्री आपल्या त्या खिडकीमधून त्या मुलीकडे ते पाहतायत. बराच वेळ झाला ती मुलगी खेळ खेळते. आणि हा खेळ तिचा भातुकलीचा खेळ आहे. भातुकलीच्या खेळामध्ये आपण पाहतो की लहान मुलं, लहान मुली एकत्र येतात. भांडीकुंडीचा खेळ खेळतात. भातुकलीचा खोटा खोटा, लहान मुलांचा लुटुपुटीचा हा खोटा खोटा संसाराचा खेळ असतो. आणि मुली तर त्यात आघाडीवर असतात. विद्यार्थी मित्रांनो, आता तर माझ्या पाहण्यात असं आलं आहे की या अलीकडं स्मार्टफोनच्या माध्यमातून डिजिटल सर्व ठिकाणी झाल्यामुळं अलीकडं लहान मुलींचे व्हिडिओ जास्त फेसबुक वगैरेवर व्हायरल होत आहेत. आणि ते गाणं आहे बघा, तुम्हाला माहीत आहे, जन्म बाईचा खूप घाईचा. आणि या गाण्यावर लहान मुली साडी नेसून वगैरे झाडलोट करणं, पाणी भरणं, भांडी घासणं, स्वयंपाक करणं, धान्य पाखडणं अशी विविध कामं करताना दिसतात. आणि ते फार कौतुकाचं वाटतं की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना खूप कामं असतात संसारातली.
त्याचंच हे चित्र दिसतंय. परंतु हा कौतुकाचा भाग जरी सोडून दिला तरी छोट्या छोट्या या भातुकलीच्या खेळामध्ये मुली संसाराचा हा खोटा खोटा आपला खेळ मांडतात आणि तो खेळ खेळताना ही मुलगी कवयित्रींना आपल्या घराच्या खिडकीतून ऊन लागू नये म्हणून आडोशाला सावलीत बसलेली दिसते. खेळ खेळताना कवयित्री त्या पाहतात त्या मुलीला, तर ती मुलगी मांडीवर आपल्या बाहुलीला तिनं घेतलेला आहे आणि एका हातानं ती तिला थोपटते आणि दुसऱ्या हातानं भाताचं आधण इवल्याच्या गॅसवर भातुकलीतल्या म्हणजे खोट्या खोट्या संसाराच्या खेळण्यात असलेला छोटा गॅस, त्या गॅसवर भाताचं आधण ठेवते. म्हणजे भात शिजण्यासाठी ठेवायचं पाणी त्या गॅसवरती ठेवते. आपल्या घरामध्ये आपली आई स्वयंपाक करते. जास्त करून मुलांच्यापेक्षा मुली आपल्या आईला जास्त ओळखतात आणि स्वयंपाकघरामध्ये त्यांना न सांगता याच त्यांच्या स्वभाववृत्तीमुळं त्या सर्व कामं शिकतात आणि त्या छोट्याशा गॅसवर ही लहान मुलगी भाताचं आधण ठेवते. हे सर्व दृश्य कवयित्री आपल्या खिडकीतून पाहतायत आणि त्याच वेळेला तिथं एक मुलगाही त्यांना दिसतोय. परंतु हा मुलगा कसा आहे बघा, हातात चेंडू घेऊन बाजूला खेळतोय आणि तो काय करतोय, चेंडू उंच उडवतोय, टाकतोय वर आणि नेमका तो आपल्या हातामध्ये झेलतोय. असं चित्र इथं कवयित्रीला पाहायला मिळतंय. चेंडू त्याच्या हातात आहे. शक्यतो जास्त करून आपण बघूया, तुम्हीसुद्धा आता 10वीला जरी असलं तरी आपल्या लक्षात येईल की आपण काय करतो, आपली बहीण काय करते, घरातली कामं कशी करते. आणि ही भातुकलीच्या खेळातून कवयित्रीनं हे चित्र दिसते समोर. मुलगा मात्र चेंडू हवेमध्ये उडवतोय, तो चेंडू हातात नेमकेपणानं झेलतोय. आता मुलगी ती त्या ठिकाणी भातुकलीचा खेळ खेळता खेळता त्या मुलाकडं आश्चर्यानं बघते, कौतुकानं बघते की तो चेंडू वर टाकतोय आणि बरोबर त्याच्या हातामध्ये पडतोय. तिला कौतुक वाटतं. मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे. अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या आणि मग तिच्या काय मनामध्ये विचार येतो, ती पडदिशी उठते आणि त्याच्यापाशी जाते. बाहुलीला बाजूला ठेवलंय तिनं, ती त्याच्याकडे जाते आणि त्याच्याजवळ गेल्यानंतर त्या मुलाला मात्र जरा थोडासा जास्त चेव आला आणि मग तो काय करतो, पुन्हा एकदा चेंडू वर टाकतो आणि पुन्हा आपल्या हातामध्ये पकडतो. म्हणजे आपलं कसब पुन्हा एकदा, कौशल्य, कसब म्हणजे कौशल्य पुन्हा एकदा तो दाखवतोय. आता हे चित्र कवयित्री पाहतात. पण ठीक आहे, त्यानं पुन्हा तो चेंडू पकडला. मग मुलगी काय करते, त्याच्याजवळ तिला तो चेंडू पकडायचा होता वर टाकून हातामध्ये, म्हणून ती त्याच्याकडं हसून चेंडू ती त्याच्याकडं मागते. तेव्हा साहजिक काय होतं की मुलींच्याकडं किंवा आपल्या बहिणीकडं, आपल्या घरातसुद्धा बघा तुम्ही, की अशी काही आपले विचार असतात की काय नाही, हा खेळ आमचाच आहे आणि आम्हीच खेळणार. या मुलींना ती काही तसलं जमत नाही, ते त्यांनी करू नये. त्याच वृत्तीनं, त्याच भावानं तो मुलगा, ज्यावेळेला ती मुलगी चेंडू मागते त्याच्याकडं, त्यावेळेला तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. हसून याचा अर्थ त्याला थोडंसं वाटतं की अरे ही काय चेंडू पकडते, ते काम माझंच आहे, आम्हीच खेळायचं. या मुलींनी असे चेंडूचे खेळ खेळायचे नाहीत. त्याने आपला स्वयंपाकच करायचा, भाजीपाल्याच त्या ठिकाणी घरामध्ये शिजवायचा, असलीच कामं करायची. असं म्हटल्यानंतर थोडासा मनामध्ये अहंकार आहे आणि मग कवयित्रींना हेच सांगायचं आहे की हे दृश्य त्यांना दिसतंय, परंतु त्याच्या पाठीमागं त्या मुलाच्या मनामध्ये असणारे विचार, परंपरेनं चालत आलेली पद्धत हे दर्शवते. आणि मग तो हसून बोलल्यानंतर मुलगीसुद्धा काय म्हणते,
मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील का? बघा विद्यार्थी मित्रांनो काय उत्तर दिलं, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. हां, मी भातुकलीचा खेळ खेळते, मी भाजी बनवते, भात करते, बाहुलीला मांडीवर त्या ठिकाणी झोपवते. पण ते करत असताना ही सगळी कामं करत असताना मी दोन्ही करू शकते. मी चेंडूसुद्धा झेलू शकते एकाच वेळी. आता ही सर्व गोष्टी मी साध्य करू शकते. तू करू शकशील का? तू चेंडू खेळतोयस आत्ता, परंतु तू स्वयंपाक करशील का? असा प्रतिप्रश्न मोठ्या आत्मविश्वासानं ती मुलगी त्या मुलाला देते. म्हणजे यामध्ये आपल्याकडील ज्या स्त्रीवर्ग आहे समाजातील, हा स्त्रीवर्ग कुठंही कमी पडत नाही. सर्व आघाडीवर या स्त्रिया असतात. समाजामध्ये सर्व क्षेत्रामध्ये आता स्त्रिया तुम्हाला पुढं दिसतील, किंबहुना मुलांच्यापेक्षा मुलीच पुढं आहे. 10वी-12वीचा जर निकाल बघितला तर मुलांच्यापेक्षा मुलींचं उत्तीर्णतेचं प्रमाण जास्त असतं. अधिकारी क्षेत्रात म्हणा, अगदी संरक्षण दलात भारताच्या आतापर्यंत स्त्रिया नव्हत्या मोठमोठ्या हुद्द्यावर, परंतु स्त्रिया आहेत, संशोधक आहेत. आपल्या भारताच्या डॉक्टर कल्पना चावला, सुनीता विल्यम्स या कितीतरी मोठ्या भारतीय संशोधक की त्या अंतराळात जाऊन आल्या. सुनीता विल्यम्स तर 6 महिने अंतराळात राहिल्या होत्या. किती मोठं काम आहे यांचं, फार मोठी यादी होईल. मग ती मुलगी म्हणते मी दोन्ही करू शकते कामं एकाचे, तू करशील का? त्यावेळेला तो मुलगा काय करतो, चेंडू तिच्या हातामध्ये देतो. तो काय आडवेडे घेत नाही. इथं कवयित्री नीरजा यांनी या कवितेमधून एक आशावाद व्यक्त केलेला आहे. हां ठीक आहे, हे होणार. परंतु इथं तो मुलगा त्या मुलीच्या हातात चेंडू देतो. इथं स्त्री पुरुष समानतेतील परस्पर सामंजस्य काय आहे, एकमेकांना विचार. ठीक आहे, तिनं मागितलाय चेंडू म्हणून मी काय देणारच नाही, तुला काय येणारच नाही असं तो म्हणत नाही. तो चेंडू तिच्या हातात देतोय. स्नेहभाव जो आहे, स्त्री पुरुष समानतेतलं जे सामंजस्य आहे ते इथं लक्षात येतं. आणि कवयित्रीने तोच धागा इथं पकडलेला आहे. उंच उडवलेला चेंडू ती मुलगी ज्या वेळेला वर टाकते, जणू काय आभाळाला शिवून नेमका येऊन तिच्या उंजळीत पडतो. म्हणजे ती बरोबर तो चेंडू आपल्या हातामध्ये पकडते. इथं चित्रामध्ये आपणाला दिसतं आहे मुलगा खाली बसला आहे आणि मग या ठिकाणी चेंडू ती पकडते. याचा अर्थ भातुकलीचा खेळ खेळता खेळता ती उठली, तो हसला, त्याचं काही मनावर न घेता तिनं आत्मविश्वासानं चेंडू हातात घेतला, वर टाकला. उंचावरून वर टाकलेला चेंडू तिनं सहज झेलला. त्यावेळेला मुलगा आश्चर्यचकित होऊन पाहत राहतो. त्यालाही आश्चर्य वाटतं, अरे ही सरळ आपल्याजवळ आली, आपण खेळतो तरी ही न खेळता तिनं सहज चेंडूवर टाकला ना, आपल्या उंजळीत पकडला. आणि मग तोही आश्चर्यचकित झाला. जसं मुलीला कौतुक वाटत होतं तसं त्याला आश्चर्य वाटलं. मग तशी ती मुलगी हसून म्हणते, आता त्याचा नंबर आला. कुठल्या कामासाठी? स्वयंपाक करणे. मांडी घालून मग तोही मुलगा गॅससमोर बसला. काय दोन्ही हाताने थोपटत बरं का. बाहुलीला प्रथम तो झोपवतो आणि मग भाजीसाठी पातेलं शोधतो. बघा ती मुलगी एका हातानं थोपटत होती बाहुलीला, दुसऱ्या हातानं भाताचं आदण ठेवीत होती. आता हे सर्व एका हातानं करत होती, एका हातानं आदण ठेवत. पण यानं काय केलं, मांडी घालून गॅससमोर तो बसतो, आडवेडे घेत नाही. तिथं आपली पाळी आली म्हटल्यानंतर तोही बसतो. त्यानं ते मान्य केलं, तो बसला खाली. सामंजस्य आहे यात. आणि दोन्ही हाताने तो बाहुलीला प्रथम झोपवतो, थोपटून दोन्ही हाताने थोपटतो. आता आई वगैरे बाळाला कशी थोपटते, एका हातात दुसरं काम करत असते. पण इथं सवय नाही ना त्या मुलाला, बाहुलीला कसं झोपवायचं, थोपटायचं कसं. आणि मग तिला झोपवल्यानंतर मग पातेलं भाजीसाठी शोधतो. मग दुसरं काम मुलांचं असंच असतं, पुरुष वर्गाचं असंच असतं की बरीचशी मुलं घरातली कामं नीट करत नाहीत किंवा तिकडं कानाडोळाच असतो. घरातल्या मुली जेव्हा लहान असूनसुद्धा कामं करतात, परंतु पुरुषांना ती कामं होत नाहीत. का तर ती सवय नसते. एक काम करायचं म्हटलं तर कितीतरी वेळ जातो.
मग हा मुलगा त्याच्यावर वेळ आल्यानंतर तो बसतो, तिथं आडवेडे घेत नाही, परंतु सहकार्यानं सामंजस्यानं त्या ठिकाणी बाहुलीला दोन्ही हातानं थोपटतो, एका हातानं येत नाही म्हणून दोन्ही हातानं. मग पातेलं शोधणं भाजीसाठी दुसरं काम परत. मग कवयित्री या ठिकाणी ह्या दृश्यामध्ये समोर पहिलं दृश्य बघितलं, हे दुसरं दृश्य बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की कवयित्रींना यातून हे दृश्य पाहिल्यानंतर त्यांना असं सांगायचे की हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. मग हा मुलगासुद्धा तोही शिकणार आहे आता हळूहळू. तो बसलाय, तो प्रयत्न करतो, याचा अर्थ आपलं कौशल्य दाखवत असतानाच घर कसं सांभाळायचं तोही तो शिकणार आहे, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. म्हणजे हा संसार कष्टाचा आहे, त्रासाचा आहे, आणि या त्रासाच्या कष्टाच्या संसारामध्ये भविष्यकाळामध्ये या ठिकाणी कवयित्रींचा संदेश आपण बघणारच आहोत, परंतु त्या मुलाच्या रूपातून कवयित्री या ठिकाणी म्हणतात की तोही त्याला चेंडू झेलता येतोय, भले आत्ता त्याला स्वयंपाक करता येत नसेल, खोटा असेल, भातुकलीतला असेल, बाहुलीला एकाच वेळी झोपवता येत नसेल, पण तो शिकणार आहे, परत हळूहळू शिकणार आहे तो. विद्यार्थी मित्रांनो, आपणाला ही दोन्ही चित्र बघितल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की स्त्री पुरुष समानतेचे एक संदेश या ठिकाणी दिलात. आता आपणाला माहीत आहे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी हे सुद्धा आपल्या पत्नी कस्तुरबा गांधी यांना घरकामामध्ये आवर्जून मदत करायचे, अगदी भांडी घासायला सुद्धा मदत करायचे. तर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे सुद्धा, मी एक राष्ट्राध्यक्ष जरी असलो तरी कुटुंबामध्ये गेल्यानंतर ते कुटुंबामध्ये आपल्या पत्नी आणि मुलींसमवेत आनंदानं राहायचे, आपल्या कुटुंबामध्ये वेळ द्यायचे, कुटुंबातली बरीचशी घरातली कामं ते करायचे. म्हणजे स्त्री पुरुष समानता आपण जी म्हणतो ती स्त्री पुरुष समानता यामध्येच आहे. तेव्हा कवयित्री असं म्हणतात की पुढं भविष्यामध्ये माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं. भविष्यात उद्याच्या जगामध्ये एक आश्वासक चित्र मला दिसतं आहे माझ्या खिडकीतून, जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र, भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात. म्हणजे भविष्यामध्ये असा काही कुठला खेळ राहणार नाही की तो भातुकलीचा आहे, खोटा संसाराचा आहे, स्वयंपाकाचा आहे आणि चेंडू खेळण्याचा आहे, की चेंडू खेळायचा मुलींनी खेळायचं नाही, मुलांनीच फक्त खेळायचं, किंवा त्या खेळासारखी इतर काही खेळ असतील, असं काही परत भविष्यात राहणार नाही. सगळे खेळ एकत्र खेळले जातील. भातुकलीतून म्हणजे खोट्या संसारातून ज्यावेळेला वास्तवात प्रवेश होईल, भविष्यकाळामध्ये मोठी ही मुलं होतील, त्यावेळेला हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुले आणि चेंडू जोडीनं. हातात हात असेल दोघांचाही याचा अर्थ भविष्यकाळामध्ये स्त्री पुरुष समानता होईल. दोन्हीही तिथं कुठलाही भेदभाव असणार नाही. भविष्यामध्ये स्त्री पुरुषामध्ये विषमता न राहता समानता नक्कीच येईल. मुलींना मुला इतकाच भाव मिळणार आहे. आता कायदेशीर अधिकार आपण जर बघितली तर आईवडिलांच्या संपत्तीत मुलांना इतकाच मुलींना वाटा आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये हे सर्व चित्र पालटणार आहे. स्त्री पुरुष समानतेचं तत्त्व फार मोठ्या प्रमाणात तिथं सत्यात येणार आहे, वास्तवात उतरणार आहे. आणि भविष्यामध्ये स्त्री पुरुष एकमेकांच्या हातात हात घालून सर्व कामं, की जिथं कुठलाही कमीपणाचा मोठेपणाचा भेदभाव असणार नाही, दोघाही एकमेकांच्या सहकार्यानं सामंजस्यानं आपला संसार हा सहजपणे पुढे नेतील आणि आपल्या समाजामध्ये स्त्री पुरुषामध्ये जो भेद असतो तो संपवतील. हे आश्वासक चित्र
कवयित्री नीरजा यांनी या कवितेमधून मांडलेलं आहे. निरर्थकाचे पक्षी या कविता संग्रहातून ही कविता घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या 2 चित्रांच्या माध्यमातून कवयित्री नीरजा यांनी फार मोठा संदेश या कवितेमधून दिलेला आहे. तुम्ही या कवितेखालील कृती आपल्या मराठीच्या वहीमध्ये सोडवा. तुम्हाला ही आश्वासक चित्र कविता चांगल्या पद्धतीनं समजली असेल, तेव्हा तुम्ही या कवितेचा आशय लक्षात ठेवून भविष्यामध्ये आपणही आपल्या नागरिक म्हणून जीवन जगताना आपल्या संसारामध्ये स्त्री पुरुष समानतेचं तत्त्व ठेवून, घरामध्येच ते तत्त्व ठेवून स्त्री वर्गाला समस्त मान दिला पाहिजे. आणि हे मूल्य आपण आत्तापासूनच आपल्या जीवनामध्ये आचरणात आणलं पाहिजे. या ठिकाणी ही कविता संपलेली आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.